दिवाळी संपल्यानंतर लगेचच आता निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील भुसारा यांचा प्रचार तालुक्यातील बिलोसी, वसुरी, खरिवली, देवघर, गौरापूर, पालसे, आंबिस्ते, खानिवली, आब्जे येथे दिसून आला। येथे मंदिरामध्ये तसेच घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या। सुनील भुसारे यांची जी मुलं आहेत ती नाशिकला सध्या हे करतात आणि गरिबांची मुलं इथे शिकत आहेत। ह्या आमदारांनी काय विकास केला हे ते त्यांनी मांडलं गेलं, काय भूमिका तुम्ही? नाही, माझा मुलगा जर नाशिकला शाळेमध्ये असेल, जर त्यांची जी माहिती, त्यांनी जो आरोप केला तो खरा असेल, तर मी उद्याच माझा अर्ज माझा माघारी घेऊन त्यांना पाठिंबा देईन। दुसरं असं आहे, खोटी माहिती द्यायची, लोकांची दिशाभूल करायची। माझा मुलगा हा युनिव्हर्सल स्कूल ऑफ जवाहरमध्ये शिकतो, तो तिथे नेहमी अपडाऊन करत असतो। त्यांना माहिती नाही, नेहमीच मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना म्हणजे काय माहिती आहे? मग त्यांना मी केलेला विकास माहिती नाही, मी आणलेले रस्ते माहिती नाही, मी केलेले तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीचे कार्यालयाचं नूतनीकरण ते त्यांना माहिती नाही, ॲम्ब्युलन्स दिल्यात 18-20 त्या त्यांना माहिती नाही, कोविडच्या काळात काम केलेलं काम त्यांना माहिती नाही। आरोप करताना थोडासा विचार करून आणि थोडा अभ्यास करून जर केला तर लोक त्यांची खिल्ली उडवणार नाही। साहेब, आता जो तुमचा मतदारसंघ आहे विक्रमगड विधानसभा, यामध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळते। तुम्ही आहात स्वतः त्या ठिकाणी, भोये आहेत भाजपाकडून, महायुतीकडून, आणि आता त्यात अपक्ष उमेदवारी प्रकाश निकम यांनी दाखल केलेली आहे आणि त्यांना जिजाऊनी पाठिंबा दिला आहे। काय सांगाल या बाबतीत? नाही, आता प्रकाश निकम हे महायुतीचे झेडपीचे अध्यक्ष आहेत, विद्यमान शिंदे साहेबांच्या जवळचे आहेत। आता त्यांनी बंडखोरी केली याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने खरं घेतला पाहिजे का काय जो घ्यायचा आहे तो? ज्या माणसाला शिवसेनेने, बाळासाहेबांच्या शिवसेनेने, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने ज्यांना पंचायत समितीचं सदस्यपद दिलं, ग्रामपंचायत सदस्यपद दिलं, पंचायत समिती सदस्य 2दा, त्यांच्या पत्नीला त्यांना सभापतीपद 2दा, झेडपी सदस्यपद 2 वेळा दोन्ही पती पत्नीला तिकीटं दिली, झेडपीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, राज्यमंत्री दर्जा म्हणून ते मिरवतात, त्या पार्टीला सोडून फक्त आणि फक्त राजकारणाच्या स्वार्थी हेतूसाठी लगेच पक्ष बदलून दुसऱ्या संघटनेमध्ये प्रवेश करायचा आणि कोणातरी झेंडा हाती घ्यायचा, ज्यांनी नेहमीच या भागाचं नुकसान केलेलं आहे अशा लोकांची संगत करायची, हे मला वाटतं राजकीय त्यांच्या जे त्यांचं पुढचं करिअर आहे त्याला खड्ड्यात घालणारं आहे। त्यांना सल्ला दिला होता की थांबून घ्या, पक्षाने जेव्हा आदेश दिलेला पक्षाला पाळायचा असतो, जो खरा निष्ठावंत सैनिक असतो आमच्यासारखा, जो 50 खोक्यांना किंवा 1000 कोटीच्या निधीला, मंत्रिपदाला बोलला नाही, थोडं संयम ठेवायचा असतो ना आयुष्यामध्ये, अशा संधीच राहतात। महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर भविष्यात मंत्रिपद मिळालं तर तुमचं विजन काय असणार या विक्रमगड विधानसभामध्ये? आपण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1350 कोटी रुपयांचे रस्ते, जवळपास 3000 कोटींच्या इमारती, पूल, अनेक विकास कामं या मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये सत्ता नसतानाही आपण केलेले आहेत। या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, एक चांगलं टुरिझम हब महाबळेश्वरच्या धर्तीवर आपण जव्हारमध्ये करू घातलं आहे। उद्धव साहेबांनी स्वतः व्हिजिट दिली होती जव्हारला आणि त्यांनी खडखड धरण, शिरपामाळ यांना भेट दिली होती कोविडच्या काळामध्ये 4 फेब्रुवारी 2021ला, आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेस जव्हारच्या विकासासाठी 27 कोटी रुपये मला दिले होते। एक आराखडा तयार केला होता, एक बाटलीबाई कंपनी म्हणून आहे, त्यांना तिथलं कसं डेव्हलपमेंट करतील याची त्यांना अभ्यास करायला सांगितला होता, परंतु ते सगळं झालं नाही सरकार बदलल्यामुळे। परंतु आपण जसं म्हणताय त्याप्रमाणे जर सरकार आमचं आलं, सरकार आमचं येणारच आहे, त्यावेळेला मात्र या विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा संपूर्णपणे कायापालट करण्याचा प्रयत्न मी माझ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करेन। सर आपण आता दुसऱ्यांदा परीक्षा देता, हा पेपर तुम्हाला कठीण वाटतो? नाही, विकास कामांच्या जोरावर, या कार्यकर्त्यांच्या जोरावर हा विषय कठीण नाही माझ्यासाठी, विषय सोपा आहे। बंडखोरांनी त्यामध्ये अजून तो सोपा केलेला आहे। शेवटी मी नेहमी सांगत असतो की कर्माला धर्माची जोड पाहिजे, आणि मला वाटतं ती देवाला काळजी आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने त्या ठिकाणी होत आहेत। सर, या सरकारमध्ये एक मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरात पेसा हा विषय फार प्रलंबित ठेवला होता आणि त्याचप्रकारे ओबीसी लोकांचं सुद्धा मन दुखावलं गेलेलं आहे, तुम्ही कसं पाहता? नाही, पेसा भरतीच्या मध्ये जो कायदा असं म्हणतो की आदिवासी बहुल जो भाग आहे जिल्ह्यामध्ये 38 आपले जे 36 जे आपले जिल्हे आहेत त्यामध्ये 18 जिल्हे हे पेसा जिल्हे आहेत, त्यापैकी 13 हे 100% पेसा जिल्हे आहेत, त्यामध्ये पालघरचा समावेश आहे।
आणि त्या पेसा भरतीची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. परंतु त्याबरोबरच ओबीसी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी मुलींच्या नोकऱ्या त्यांना मिळाव्यात, त्यांचा हक्क त्यांना मिळावा, यासाठीचा सुद्धा पत्रव्यवहार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केला आहे. मी स्वतःच पुढाकार घेतलेला आहे. ज्या आपल्या ओबीसी संघटना आहेत, ज्यांना खरं ज्ञान या ओबीसी आणि पेसा या भरती संदर्भातलं आहे, ते ज्यांनी हे अपील केलं किंवा जे त्याच्यामध्ये सक्रिय आहेत, त्या सगळ्या माझ्या पेसाच्या आणि आदिवासी ओबीसींच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की कोण त्यामध्ये खरा पाठपुरावा करतंय. ज्यांनी त्यामध्ये काहीच केलेलं नाही, जे कुठल्या आंदोलनात आले नाही, जे मुख्यमंत्र्याला भेटायला आले नाही, ज्यांनी काही पत्रव्यवहार केलं नाही, ते मात्र अनेक वेगवेगळ्या गंभीर आरोपांच्या भूमिका लोकांना चुकीच्या सांगतात आणि दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या जिल्ह्यामध्ये ओबीसी, आदिवासी, नवबौद्ध सर्व आम्ही एक आहोत. आजपर्यंत कसलाही असा विषय या जिल्ह्यामध्ये आला नाही. अतिशय गुण्यागोविंदाने या जिल्ह्यामध्ये हे सर्व समाज राहतात. आणि असं असताना सुद्धा जरी आपलं अपील जरी झाला असेल पेसाच्या विरोधामध्ये, तरी सुद्धा आम्ही त्या दोन्ही संघटना आदिवासींच्या आणि ओबीसींच्या एकत्र बसून त्यावर चर्चा केलेली आहे. 3 वेळा मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केलेली आहे. विधानभवनात ती चर्चा झाली, मंत्रिमंडळात पण चर्चा झालेली आहे. त्याचे जे पाठपुरावा करतात ते बीपी ठाकरे साहेबांना सगळी कल्पना आहे त्याची. आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे की याच्यासाठी सर्वात जास्त जर प्रयत्न कोणी केला असेल तर तो विक्रमगडच्या विधानसभेच्या आमदारांनी केलेला आहे. पाठपुरावा केलेला आहे, सांगड घातलेली आहे, समन्वय केलेला आहे आणि दोन्ही समाजामध्ये एकत्रित होऊन यातून कसा मार्ग काढता येईल याचा प्रयत्न फक्त आणि फक्त मी केला आहे. दुसरा कोणी त्यामध्ये केलेला नाही. माझे आमदार विनोद निकोले, राजेश पाटील यांनी त्यामध्ये खूप मोठी भूमिका घेतलेली आहे या दोन्ही भूमिकेमध्ये. आणि त्यामुळं हा जो विषय आहे तो चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडून त्यामधून फक्त राजकारण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. आम्हाला लोकांचं भलं करायचं आहे. लोकांच्या मुलींच्या नोकऱ्या आम्हाला द्यायच्या आहेत, त्यांना रोजगार आम्हाला द्यायचा आहे. आणि हा जो प्रश्न थोडा गंभीर आहे तो नाजूक पद्धतीने हाताळून त्यातून माझं सरकार आल्यानंतर या दोन्ही समाजातील लोकांना नोकऱ्या देण्याचं काम माझं महाविकास सरकार करेल असा विश्वास तुम्हाला निवेदन देतो. तर एकीकडे जिजाऊ संघटनेने आपले उमेदवार उभे केले आणि अचानक त्यांनी फॉर्म मागे घेतले आणि दुसरे आयात उमेदवार उभे करून आणि जिजाऊचा मुद्दा हा पुढे करून मताची जी काही आता मागणी केली जाते याबाबत काय बोला तुम्ही? त्या जिजाऊ संघटनेमध्ये वर्षानुवर्षे जे काम करतात, रवींद्र फुताडे विक्रमगडचे नगराध्यक्ष होते, त्यांनी इमानी इतबारे गेले 10 वर्षापासून या भागात काम केलेलं आहे. त्यांना जर उमेदवारी दिली असती तर आपण समजू नका ठीक आहे संघटनेचं काम आहे आणि त्यांनी उमेदवारी घेतली. परंतु फक्त सुनील भुसारला त्रास झाला पाहिजे किंवा त्यातून काही वेगळं झालं पाहिजे म्हणून प्रकाश निकम ज्यांना पक्षाने सर्व दिलं शिवसेनेने, त्यांनी त्या ठिकाणी गद्दारी करून जिजाऊमध्ये प्रवेश केला आणि जिजाऊच्याही नेत्यांनी त्यांना घेतलं. हे अनाकलनीय गुढ आहे. काय याच्या मागे आहे हे पाहणं स्वीकारायचं ठरणार आहे. कारण लोकांच्या भावना यामध्ये दुखावल्या गेलेल्या आहेत की दोघांनाही सगळं दिलंय. जिजाऊचे संघटनेचे अध्यक्ष आमच्यासोबत होते. आम्ही त्यांच्या 7 लोकांना आम्ही झेडपीची तिकीट दिली, त्यांना आम्ही निवडून आणण्यास मदत केली, त्यांना पदं दिली. ते स्वतः जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांचं पद रद्द झालं, त्यात आमचा काय दोष आहे? आम्ही त्यांना शिक्षण सभापती केलं, आम्ही त्यांना आरोग्य सभापती केलं. आणि असं असताना विक्रमगडला विनोद भोईर साहेबांना त्या ठिकाणी आम्ही आमचं जरी भाजपसोबत तेव्हा झालं होतं तरी पण आम्ही शब्द पाळला आणि आम्ही वाड्याला आणि विक्रमगडला दोन्ही ठिकाणी जिजाऊचे विनोद भोईर विक्रमगडला आणि उपसभापती आपले जगदीश पाटील यांना उपसभापतीपद दिले. ते विद्यमान सध्या काम करत आहेत. असं असताना सुद्धा जिजाऊ संघटनेने आमच्याशी फारकत घेतली आणि या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आज जो काही विषय चालू आहे. चलो धन्यवाद.